नगर शहरातील सावेडी उपनगर पुन्हा एकदा चर्चेत आलं असून आलिशान इमारतीत सुरू असलेल्या कथित हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। डोले हॉस्पिटल समोरील साई मिडास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ॲक्युम स्पा सेंटर वर अनैतिक मानवी वाहतूक कक्षानं 27 मे रोजी रात्री धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। सावेडी परिसरातील या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। छाप्यामध्ये 4 युवतींसह संतोष बघे, अनिकेत बचाटे, काळूराम समिंदर आणि सजन सहदेव हे आरोपी आढळून आले। सर्वांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार 28 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईनंतर सावेडी परिसरातील इतर स्पा सेंटरवरही संशयाची सुई फिरू लागली आहे। स्पाच्या आड सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांचा पुढचा छापा कधी पडणार असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान शहरात वाढत चाललेल्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धाडसी कारवाईचं नागरिकांकडून कौतुक होत आहे। माननीय पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन सर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं शहरातील मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोर एका जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ॲक्वम नावाचा स्पा आहे। त्या स्पा मध्ये स्पाच्या नावाखाली त्या ठिकाणी देह विक्रीचा म्हणजे पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्याबाबत महिलांना रूम उपलब्ध करून देण्याची माहिती मिळाल्यावरती एएसटी म्हणजे एएसटी पथक तोफखाना पोलीस स्टेशन यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। 4 त्या ठिकाणी जे स्पा चालवणारे ते मॅनेजर, त्या ठिकाणी तिथे काम करणारे व त्याचा जो मालक आहे आणि एक जे ग्राहक आहे अशा 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 4 ज्या पीडित महिला आहेत त्यांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात येणार आहे। तसेच हा जो स्पा आहे त्याचं जे काही इतर कोण तो चालवतो का त्याचे काही मूळ मालक यापर्यंत तपास करण्यात येणार आहे। त्यातील जे मूळ मालक जे आहेत ते संतोष बघे आणि अनिकेत बचाटे हे जे मॅनेजर आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जो कोणी याच्यामध्ये असेल जी काही लेअरिंग असणार आहे जे काही ते निष्पन्न त्यानुसार पुढील जो तपास आहे पोलीस निरीक्षक भांबळ साहेब हे तोफखाना पोलीस प्रभारी स्वतः करत आहेत। त्या पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे।